नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता नवीन खरीप सीझनची आपणाला तयारी करायची आहे. त्यातल्या त्यात सोयाबीनची तयारी करायची आहे. तर सोयाबीन करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही ऑलरेडी एक एपिसोड केलेला आहे. तो एपिसोड नंबर 19 आहे. तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवा, एपिसोड नंबर 19 सगळ्यांनी बघून घ्यावा. आता तेच गोष्ट परत रिपीट करण्यापेक्षा थोडं ह्याच्यावर शेतकऱ्यांकडून काय प्रश्न आले होते त्याच्यावर आपण थोडं उहापोह करूया. तर आता काय तुम्हाला काय वाटतं, काय प्रश्न विचारतात शेतकरी? पहिला प्रश्न असा आहे की बायोरिच आपण तयार करतो तेव्हा एका एकरसाठी सोयाबीन जेव्हा आपण लावतो त्याच्या आधी किती आपण बायोरिच आणि अल्ट्रासी पहिला शेतामध्ये वापरलं पाहिजे? आता शेतकऱ्यांनी सगळ्या लक्षात ठेवा, सोयाबीन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेरच्या शेतामध्ये वापरणं बरंच अवघड जातं. तरी पण 200 लिटर बायोरिच तयार केलेलं बॅरल मध्ये 1 एकरला तुम्ही जे हे करता, पेरणी करता, पेरणीच्या पुढे शिंपडून घ्या. आणि जे टोकन करत असतील त्यांनी काय करा, टोकणीच्या अगोदर शिंपडून घ्या सगळ्या रानामध्ये. कारण पाऊस तर चालू असतो, लक्षात घ्या. म्हणजे एवढा प्रॉब्लेम येत नाही, ओलावा असतो रानामध्ये. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की आपण बाहेरीच तयार करायचं, पेरणीच्या अगोदर तयार करायचं आणि 1 बॅरल 1 एकरला रानात न चुकता शिंपडा. मग ते तुम्ही झारीनं शिंपडा, तुम्ही STP न शिंपडा, तुम्ही पंपानं शिंपडा, कसंही करा, पण रानात सगळ्या बाहेरीच पडलं पाहिजे. आता हे जे फायदे काय होतील हे जर आपण विचारात घेतलं तर ज्या वेळेला आपण बाहेरीच रानामध्ये शिंपडणार आहे त्यावेळेला काय होईल, ह्या वाईट बुरश्या जातील. आणि वाईट बुरश्या गेल्यामुळं काय होईल, झाडामध्ये जो पिवळापणा येतो, झाड समजा थांबतं, वाढच त्याची थांबते, किंवा आपण त्याला व्हायरस आला म्हणतो, तर अशा गोष्टी होणार नाहीत. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, तर 200 लिटर बायोरिच 1 एकरला सगळ्या रानात पेरणीच्या पुढं शिंपडणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. दुसरा काय प्रश्न विचारला गेलाय? नेहमी विचारणारे प्रश्न. सोयाबीनची सीड ट्रीटमेंट आपण करतो ती त्याच्यासाठी बायोरिच आणि अल्ट्रासीचं प्रमाण किती असावं? तर आता काय करा, सोयाबीन जे आहे त्याचं टर्फल पातळ असतं, ते भिजून चालत नाही. भिजलं तर मग उगवणार नाही. सगळ्यात महत्वाचं, सगळ्या शेतकऱ्यांनी काय करा, बी पेरायच्या अगोदर एक 8 दिवस बी घरी आणून ठेवा आणि एक 100 बी एक प्लेट घ्यायची किंवा बशी घ्यायची, कप बशी मधली बशी घ्यायची, त्यात थोडी माती टाकायची आणि त्याच्यात मोजून 100 बी टाका. तुम्हाला कळेल 3-4 दिवसांनी ते उगवून येतील, त्यावेळी ते मोजून घ्या, उगवले किती, उगवले नाहीत किती, याचा जरा हे करा. म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज दिलं असतं 93%, 94% किंवा 90% तुमच्या ह्याच्यावर, तुम्ही जे बी आणता त्या ह्याच्यावर दिलेलं असतं. तर ती उगवण क्षमता महत्वाची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, फक्त आपलं बी खराब लागलं मग परत तक्रार करत बसण्यापेक्षा तुम्ही अगोदरच बियाणं उगवण क्षमता बघणं गरजेचं आहे. कुठल्याही पिकामध्ये, असं सोयाबीन मध्येच असं करा असं नाहीये माझं म्हणणं, तर कुठल्याही पिकामध्ये त्याची उगवण क्षमता बघा. आणि उगवण क्षमता कशी बघायची, आता तुम्हाला सांगितलं, एक बशी घ्या किंवा लहान प्लेट घ्या, प्लेट मध्ये मोजून 100 बी घ्या, त्याच्यात थोडं काय करा, माती टाका, पाणी शिंपडा आणि ते थोडं अंधाऱ्या जागेत ठेवा. कारण आपण जमिनीत पेरतो त्यावेळी तिथं अंधार असतो, लक्षात लागेल. तर तुम्ही काय करा, थोड्या अंधाऱ्या जागेत वरच्या ह्याच्यावर ठेवा आणि मग उगवण क्षमता किती आहे ते बघा. नंतर तक्रार करण्यात काय अर्थ नाहीये, लक्षात लागेल. आपण कोणी तर बी दिलं, पुन्हा पेरणीला प्रचंड खर्च येतो किंवा टोकणीला खर्च येतो, तो जर थांबवायचा असेल तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा तुम्ही उगवण क्षमता बघायची. बरेच शेतकरी उगवण क्षमता बघत नाहीत, उद्या पेरायचं आज बी आणतात, मग त्याचा काय उपयोग होत नाही, लक्षात आलं का. तर सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, त्यातल्या त्यात ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना, ज्यांना सोयाबीन सेंद्रिय पद्धतीनं करायचं आहे, अशा 100% शेतकऱ्यांनी उगवण क्षमता बघणं गरजेचं आहे. कळलं का. पुन्हा तक्रार करण्यात काय अर्थ नाही. आणि मग काय होतं, बाहेरची अल्ट्रासी तुम्ही वापरता, मग बीज उगवलं नाही तर वापरून तर काय फायदा होणार आहे.
दुसरा काय सर प्रश्न मग आहे? ते 5 किलो आपण बियाणे घेतो हा, तर त्याला काय किती करायचं, प्रमाणात? कशी सीड ट्रीटमेंट द्यायची? तर 5 किलो बियाला कळलं का, जर शक्य असेल तर 25 ml बायोरिच घ्या, बॅरल मधलं घेतला तरी चालतं, आणि 25 ml अल्ट्रासी घ्या. ते 250 ml राखेमध्ये टाका आणि ती राख बियाला लावा. आता हे तुम्ही 25 ते 50 ml पर्यंत जाऊ शकता. यानं काय होईल, लवकर उगवेल, चांगलं उगवेल, टपोर उगवेल. आणि दुसरी गोष्ट, पहिले 15 ते 20 दिवस ह्या ज्या वाईट बुरश्या त्या ह्याच्याजवळ असणार आहेत त्या सगळ्या मरतील, आणि मग त्याचा परिणाम तुमच्या उगवणीवर होणार नाही, त्याच्या क्वालिटीवर होणार नाही, आणि मग तुम्हाला ते पीक पण इतरापेक्षा चांगलं दिसेल. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, एक आपण काम करायचं, तुम्ही बाहेरीच्या अल्ट्रासी लावून बी पेरणार आहात, शेजारचा शेतकरी ते लावणार नाहीये, तर एकाच दिवशी ज्यांनी पेरलं शेजारचं कोणीतरी, त्याच्याबरोबर थोडं कम्पॅरेटिव्ह प्लॉट ठेवा. बाबा त्याने ह्या दिवशी पेरलं, त्याचं एवढ्या दिवसाने उगवलं, ते आज कसं दिसतंय आणि आपलं कसं दिसतंय, हा जरा फरक विचारात घ्या आणि थोडं कम्पॅरेटिव्ह म्हणजे ऑब्झर्वेशन घेत जावा. हे सगळ्यांना माझी विनंती आहे, कळलं का? थोडं थोडं ऑब्झर्वेशन घेत जावं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाहेरीचे अल्ट्रासी वापरल्यामुळे खरोखरच काय फरक पडला त्याच्यामध्ये. अजून काय प्रश्न आहे? सोयाबीनच्या पेरणीनंतर आपण पहिली फवारणी केव्हा करावी? हा, आता बरेच शेतकरी असतात की सोयाबीन पेरलंय, आता सीड ट्रीटमेंट देऊन पेरलंय, बाहेरीचे एक बॅरल शिंपडलंय पहिल्यांदा, आता त्यानंतर कधी करायचं? तर उगवून आल्यानंतर 8 दिवसांनी, म्हणजे पेरणीनंतर अंदाजे 12 ते 15 दिवसांनी आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, बाहेरी 200 लिटर मध्ये 1 लिटर अल्ट्रासी टाकून स्प्रे करा बुडात. पहिल्यांदा जास्त लागणार नाही तुम्हाला, एकरी जास्ती समजा 4 पंप लागतील, म्हणजे 60 लिटर लागेल. तर तुम्ही काय करा, पंपामध्ये बाहेरीच घ्यायचं फुल भरून, समजा 15 लिटरचा पंप आहे तर त्यात 60 मिली अल्ट्रासी टाका आणि ते स्प्रे करून घ्या. स्प्रे करताना थोडं बुडात धरायचं. आणि ज्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी काय करा, तर हे बाहेरीचे 200 लिटर तुम्ही जरी सोडला तरी चालू शकतं पहिल्या वेळी. त्याच्यानंतर अल्ट्रासी किती- कमी सोडा, अल्ट्रासी वरनं स्प्रे मारा फक्त. त्यानंतर 15-15 दिवसांनी 3 ते 4 फवारण्या घ्यायच्या बायोरिच अल्ट्रासी. बाहेरीच्या अल्ट्रासी. बुडात बी सोडायचं, वरून पण मारायचं, दुसरं काही करायचं नाही. म्हणजे अंदाजे तुम्हाला 4 किंवा 5 लिटर अल्ट्रासी लागेल, पाव लिटर बायोरिच लागेल, बस तुमचा विषय मिटला. पुढं अजून काय बायोरिच प्रश्न आहे? आपलं हे सोयाबीन मध्ये जो व्हायरस येतो तो बायोरिच अल्ट्रासी आता सगळ्यांनी लक्षात ठेवा, सोयाबीन मध्ये व्हायरस येतो, कळलं का? पानं पिवळी पडतात, व्हायरस, पानं पिवळी येतात, येलो हे म्हणतो ना आपण, हा फक्त भ्रम आहे, लक्षात आलं का? प्रॉब्लेम काय खाली आहे, खाली मुळं गेलेली असतात. तुम्ही बघा ते उपटून त्याला साईड मुळंच नसतात, काय सगळी कुजलेली असतात, त्याच्यावर बुरशी वाढलेली असते, आणि आपण म्हणतो व्हायरस आला. अरे त्यानं खालून काही घेतलंच नाही, खालून काय आलंच नाहीये, लक्षात आलं का? साईड मुळे सगळी गेलेली आहेत, आणि अशा वेळी हा प्रॉब्लेम येतो. तर आता आपल्या ह्याच्यात काय होणार आहे, तुम्ही सीड ट्रीटमेंट दिलेली आहे, पहिल्यांदा बाहेरीच्या अल्ट्रासी सोडलेला आहे किंवा फवारलेला आहे, व्हायरस येणारच नाही अशी व्यवस्था आहे. फक्त आता काय होईल, लईच पाणी झालं, लईच पाऊस झाला, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, ज्यांची भारी जमीन आहे, आणि भारी जमिनीमध्ये आपण हे करतोय, सोयाबीन करतोय, एकदम भारी जमीन असेल तर एखादं नुसतं बाहेरीचे एखादं बॅरल अजून एकदा त्यावेळी सोडायचं. पाऊस आपल्याकडे जास्त येतोय म्हटलं की सोडायचं, म्हणजे काय होईल, हा परिणाम एकदम कमी होईल किंवा होणारच नाही. अजून दुसरा काय प्रश्न आहे? सोयाबीनवर जी पाने खाणारी अळी येते किंवा रोपांचं मरण्याचं जे प्रमाण असतं, तर हे कसं नियंत्रित करता येईल? आता बघा, सोयाबीन मध्ये काय होतं, रोप उगवून आला आणि मेलं, असं होते. दुसरा विषय काय होतो, कीड लागते लगेच. सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, मी सगळ्यांना सांगतोय, कीड रोग कधी येईल, तर झाड वीक झालं तर येईल. तुमचं झाड पिवळं दिसायला लागलंय, समजा तुम्ही पाणी आहे अजून वापसात आला नाही, त्यात पेरणी केलेली आहे, अशा वेळेला ते पिवळं दिसायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, मग त्याची वाढ खुंटेल, आणि मग ज्या वेळेला झाड वीक होतं त्यावेळी रोग आणि कीड येतं. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी बाहेरीची अल्ट्रासी सोडणार आहे त्यावेळेला काय होतं, जमीन भुसभुशीत होते. जमिनीमध्ये निचरा, पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे मुळं चांगली राहतील, आणि मुळं चांगली राहिल्यामुळं
म्हणजे झाड पिवळं पडणार नाही किंवा त्याला व्हायरस येणार नाही, येणारच नाही. आता आपण ज्या ज्या शेतकऱ्याकडे आतापर्यंत सोयाबीन घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांनी कुणीही सांगावं माझ्याकडे व्हायरस आला तर येतच नाही. एकाही पानावर व्हायरस येणार नाही अशी व्यवस्था आहे. फक्त तुम्ही स्प्रे व्यवस्थित करायचा, व्यवस्थित सगळ्या रानात बाहेरीच वापरायचं, तुम्हाला वरती व्हायरस येणार नाही. लक्षात आलं का? आणि त्यामुळे एकंदर आता शेतकऱ्याकडे काय होतं, काही ठिकाणी 1%, 2%, 5% पर्यंत व्हायरसचं प्रमाण वाढायला लागले आणि मग त्या रोपाला काहीच येत नाही आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय, उत्पादनात बराच फरक पडतो. तर हा फरक पडू नये म्हणून तुम्ही ही ट्रीटमेंट देणं आणि त्याच्या पुढे कंटिन्यू राहणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. आपल्या ह्या पद्धतीमध्ये आपण बायोरिच अल्ट्रासी वापरतो, तर ह्याच्यामध्ये ऍज कम्पेअर टू केमिकल म्हणजे किती उत्पन्नामध्ये किती हे होते? आता बऱ्याच किती टक्क्याने शेतकऱ्यांचं वाढ काय होते? मत असतं की बाबा सेंद्रियमध्ये उत्पादन कमी येतं. हा सगळ्या शेतकऱ्याचा झालेला म्हणजे गैरसमज म्हणण्यापेक्षा कसं म्हणजे एक समज झालाय, कळलं का? आपण त्याला गैरसमज म्हणायला नको, कारण सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं ते टाकल्याशिवाय कसं येणार. तर ह्याच्यासाठी वेगवेगळे एपिसोड आहेत, पहिले 1 ते 10 एपिसोड. सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये सोयाबीन करायच्या अगोदर किंवा कुठलंही पीक करायच्या अगोदर तुम्ही आमचे तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवाचे पहिले 10 एपिसोड बघून घ्या. NPK ची रिक्वायरमेंट ऑर्गॅनिक मध्ये कशी फुलफिल होते, नंतर मायक्रो न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट कशी फुलफिल होते, देशी गाईचं शेण का वापरायचं, पिकाला पाणी किती लागतं, तर हे सगळं त्यात दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुमचा जो विषय आहे की बाबा हे कसं येईल हा तुमच्या डोक्यातून जाईल हा विषय. आणि आता आम्ही ज्या जातात गेल्या वर्षी तुम्ही विचार करा, गेल्या वर्षी काय झालं, मी बुलढाण्याला गेलो होतो आणि बुलढाण्यामधलं एक शेतकऱ्याकडे त्यांना ऑर्गॅनिक केलं होतं, शेजारी केमिकल मध्ये गेलो होतो. ऑर्गॅनिक मध्ये आमचं 10 टन आलं पण तिथं 5 टन सुद्धा अवरेज नाही आहे शेतकऱ्याचं. म्हणजे किरकोळ फरक येत नाही आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा किरकोळ फरक येत नाही. ज्या वेळेला तुमचं झाड चांगलं राहील, पानं चांगली राहील, पानाची जाडी चांगली होईल, त्यावेळी फोटोसिंथेसिस वाढेल आणि फोटोसिंथेसिस वाढलं की झाडामध्ये अन्न तयार व्हायचं प्रमाण वाढेल आणि आपोआप झाड चांगली तुम्हाला हे देईल, उत्पन्न देईल. आता ह्याच्यामध्ये एक होतं की आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या शेंगा टच्च भरलेले असतात, बाकी केमिकल मध्ये होतं बारीक मोठं होतं. ह्याच्यात बारीक मोठं होणार नाहीत, सगळ्या शेंगा टच्च भरलेल्या असतील. लक्षात आलं का? आणि एकदम एकसारखे दाणे असतात. तुम्ही केमिकल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही गेला तिथं जिथं रोग आणि कीड वाढलेली आहे अशा ठिकाणी काय होतं तर दाणे बारीक मोठे होतात, खाली मुळं गेल्यामुळं. दाणेवरती ज्यावेळी दाणे तयार व्हायचं त्यावेळी मुळंच कुजलेली असतात आणि मुळं कुजले असल्यामुळे दाणं बारीक मोठे होतात. लक्षात आलं? आणि बारीक मोठे झाले की बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळं ग्रेडिंग वगैरे करायला लागतं. तर याच्यामध्ये लय फारसं मोठं ग्रेडिंग करायला लागत नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि वजन फार चांगलं येतं. जे हे असतं सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे, आमच्या जे गेल्या वर्षी सेंद्रियमध्ये सोयाबीन केलं होतं अशा सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे की वजन कसं चांगलं येतं, एकदम टच्च भरलेले असतात दाणे. आणखीन काय प्रश्न आहे शेतकऱ्यांचा? एवढेच आहेत, अजून काय नाही. अजून काय शेतकऱ्यांच्याकडे प्रश्न असले तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, एक तर सीड ट्रीटमेंट द्या, नंतर पेरणीच्या अगोदर बाहेरीचे 1 बॅरल सोडा, त्यानंतर 15 दिवसांनी 4 वेळा किंवा 5 वेळा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं बाहेरीचे अल्ट्रासी सोडा, खालून सोडा, वरून मारा. आता ज्यांना हे शक्य नाही, एकरी 1 लिटरच वापरा, म्हणजे 4 किंवा 5 लिटर अल्ट्रासी लागेल, पाव लिटर बाहेरीच लागेल. बाहेरीच काय सगळ्या ह्याला तुम्हाला सोयाबीन 10 एकर केलं तरी पुरतं पाव लिटर. आणि बायोकल्चर जे कीड येते, आता पानं खाणारी आळी आहे, पानं गुंडाळणारी आळी आहे, शेंडे आळी आहे, फळमाशी आहे किंवा आपण म्हणतो ते शेंगा किडतात, ते किडू नये म्हणून तुम्ही काय करायचं तर बायोकल्चर 1 पाव लिटर तुम्हाला 50 एकर जरी क्षेत्र असेल तरी तेवढ्याला पुरेल. तुम्ही काय करायचं, कीड आल्यावर मारायचं नाही. लक्षात ठेवा, पहिल्यांदा जर सुरुवात केली, तुम्ही पेरणी केल्यानंतर 8-10 दिवसांनी सरळ बायोकल्चर तयार करून एकरी 2 लिटर 200 लिटर पाण्यात टाकून फवारून घ्या आणि एकरी 200 लिटर 2 लिटर पाण्यात टाकून खालून पण सोडा. ज्यांच्या ड्रीप आहे त्यांना शक्य आहे, बाकीच्यांना काय करायचं, स्प्रे करत असताना जरा दाट करायचा, बुडात धरल अशा पद्धतीने करायचा, म्हणजे ती कीडच येणार नाही अशी व्यवस्था आहे. लक्षात, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. खर्च तुम्हाला येईल किती, 4 लिटर समजा किंवा 5 लिटर अल्ट्रासी लागेल
पाव लिटर बाहेरीच लागेल, पाव लिटर बायोकल्चर लागेल. बायोकल्चर आणि बाहेरीच तुम्हाला काय 100 एकर असलं तरी पुरेल. फक्त अल्ट्राशीचा खर्च येईल आणि तुमच्या लक्षात येईल की किती फरक येतो. लक्षात आलं. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, सोयाबीन मध्ये काय होतं, जर पाण्याचा गॅप पडला म्हणजे पाऊस पडला, पेरलं तुम्ही, उगून आलं आणि पाण्याचा गॅप पडला, तर समजा 8-10 दिवस किंवा 15 दिवस इतरापेक्षा शेजारचं सोयाबीन केमिकल मधलं आणि आपल्यामध्ये 10 ते 15 दिवसाचा फरक येईल सुकायला लागायला. म्हणजे जलधारणा शक्ती ह्याच्यामध्ये वाढते, वॉटर होल्डिंग कपॅसिटी आपण म्हणतो ती ह्याच्यामध्ये वाढते आणि त्याच्यामुळे सोयाबीन तुमचं सुकणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, सकाळी 6ला जसं सोयाबीन दिसतं तसं दुपारी 3ला दिसेल. तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे, जे बाहेरीच्या अल्ट्रासी वापरून म्हणजे शेती करतात अशा सगळ्यांना माहित आहे की बाबा हे जे सोयाबीन आहे किंवा कुठलंही पीक असू दे ते एकदम रसरशीत दिसतं. सकाळी 6ला दिसतं तसं दुपारी 3ला पण दिसलं पाहिजे. आणि ज्यांच्याकडे दिसत नाही त्यांनी काय करायचं, बाहेरीचा एखाद दुसरा स्प्रे आणि खालून जादा सोडायचं. एवढंच. त्याला काय खर्च नाही, 2 किलो गुळ लागतो. अजून काय, तर मला वाटतं आता ह्याच्यात एक तांबेराईक येतो, लक्षात ठेवा. तर तांबेराई येणारच नाहीये हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुम्ही सेंद्रियमध्ये ज्या वेळेला जातं तर त्यावेळी मुळं चांगली राहिल्यामध्ये झाडात प्रतिकारक क्षमता वाढते आणि ही जी प्रतिकारक क्षमता तुम्ही बाहेरच्या अल्ट्रासीमध्ये प्रचंड तयार होते. आम्ही आता समजा हे करतो, टोमॅटो करतो, टोमॅटो तुम्हाला नागाळी एका पानावर येत नाही, ही खरोखर फॅक्ट आहे. तसं ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बाकीच्या कुठल्या गोष्टी येणार नाहीत. फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. पहिल्या वर्षी नवीन जे करतात त्या शेतकऱ्यांनी थोडं बाहेरीत जादा सोडायचं, एवढं लक्षात ठेवा. जे जुने शेतकरी आहेत त्या सगळ्यांना माहित आहे, त्यांना काय वेगळं सांगायची गरज लागणार नाही. पण नवीन शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की बाहेरीच 1-2 वेळा जादा सोडा, त्याला काही खर्च नाही, 2 किलो गुळ लागतो. थोडा त्रास आहे फवारायचा, एवढंच, बाकी काही नाही. तर मला वाटतं सोयाबीनसाठी हे भरपूर झालं. आता कुठलं बियाणं आणायचं, कळलं का, काय करायचं ते मागल्या एपिसोडमध्ये आहे, लक्षात आलं का. किंवा सगळ्यांनी लक्षात ठेवा, सोयाबीन मध्ये तुम्ही बी कमी वापरायचं. जास्तीत जास्त 18 ते 22 किलो बी वापरायचं. टोकन करणार असेल तर 18 किलो वापरा, पेरणी करणार असला तर 22 किलो वापरा. 22 ते 25च्या वर जाऊ नका. बरेच शेतकरी 40 किलो पर्यंत वापरतात. जेवढं बी जास्त वापराल तेवढं सोयाबीन मध्ये उत्पन्न कमी येतं. जेवढं बी कमी वापराल तेवढं सोयाबीन मध्ये जास्त उत्पन्न येतं. भुईमुगामध्ये उलट करायचंय. मात्र भुईमुगामध्ये काय होतं, जेवढं जास्त बी वापराल तेवढं उत्पन्न जास्त येतं, जेवढं कमी बी वापराल तेवढं उत्पन्न कमी येतं. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, सोयाबीन मध्ये टोकणी असेल तर 18 किलो एकरी आणि जर तुमचं पेरणी करायची असेल तर 22 ते 25 किलोच्या वर बियाणं वापरू नका. जे जास्त बियाणं वापरतात त्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसायला चांगलं दिसतं, वाढल्यामुळं बरेच एकत्र आल्यामुळे ते वाढलेलं दिसतं, पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मार खातं. म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सोयाबीन मध्ये बियाणं कमी वापरा. फक्त म्हणजे बियाणं उगवतं किती ते बघा. समजा तुमचं 90% बियाणं उगवलं, 100 बी टाकलेच बसेल आणि त्यातले 90च उगवले तर तुम्ही 10% त्याच्यामध्ये वाढ करा. जे कमी उगवलंय म्हणजे आता समजा 100 बी टाकलं तर 90च उगवले तर तुम्ही काय करायचं, 10 किलोनं बी वाढवायचं. एवढं मात्र लक्षात ठेवा, 100 किलोला 10 किलो, नाहीतर परत त्याच्यावर 4 प्रश्न येतील. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही समजा 40 किलो बी वापरला असेल आणि त्याच्यात जर उगवण क्षमता समजा 90% असेल तर तुम्ही काय करा, 40 किलोच्या ऐवजी 4 किलो वाढवा, म्हणजे 44 किलो वापरा. तर मला वाटतं आपण इथं थांबूया. सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं असेल. अजून काय प्रश्न असतील तुम्ही तर आत्ताच सांगा, आपण काय करू, तुमच्या प्रश्नाची उत्तरं पुढे आपण देत जाऊ. सोयाबीन आपणाला 10 क्विंटल ते 15 क्विंटलच्या दरम्यान जायचं आहे. जिरायत मध्ये तुम्ही 10-12 क्विंटल पर्यंत गेलाच पाहिजे आणि बागायत मध्ये तुम्ही 15 क्विंटल पर्यंत गेला पाहिजे. अशा दृष्टीने आता ह्याच्या सोयाबीनचं एक लक्षात ठेवा, ज्यावेळी पाऊस येतो जास्त आणि फुलाच्या वेळी पाऊस आला आणि फुलगळ जर झाली तर सोयाबीनच्या उत्पादनावर जास्त परिणाम होतो. लक्षात आलं का. आता ह्याच्यात आपण काय करू शकतोय, पाऊस काय थांबवू शकत नाही सोयाबीनला, तर फक्त त्यावेळी जरा लक्ष ठेवायचं आपण, म्हणजे कधी पेरायचं, काय पेरायचं, पाऊस कधी येणार हे विचारात घेऊन करा. आणि एकदा फुलं आली, एकदा फळं धरली
म्हणजे शेंगा लागले की मग काळजी करायची काही गरज लागत नाही. फक्त काळजी करा, जे भारी जमिनी आहेत जिथं पाणी थांबतं अशा ठिकाणी बाहेरही जरा थोडं जास्त सोडा, म्हणजे निचरा चांगला होईल आणि मग तिथं झाडं मरणार नाहीत किंवा पिवळी पडणार नाहीत पाणी थांबल्यामुळं. तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथंच थांबवूया. अजून कोणाचे काय प्रश्न असेल ते विचारा. कळलं का? 8 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही हे देतो, टाइम देतो. 8 दिवसानंतर परत आपण तुमचे प्रश्नची उत्तरं परत आपण दुसरा एपिसोड करून देऊया. तर आता इथंच थांबतो. नमस्कार शेतकरी बंधू.